प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. कालच आपण प्रकटीकरणाचा सण साजरा केला. आता आपली वाटचाल असणार आहे येशूच्या बाप्तिस्म्याच्या सणाच्या दिशेने. आणि ह्या 6 दिवसामध्ये शुभवर्तमानं त्यासाठी आपल्या मनाची तयारी करत आहेत. आजच्या शुभवर्तमानामध्ये 10 वेगवेगळ्या जागांची नावं आपल्याला देण्यात आलेली आहेत. ह्या सर्व जागा फार महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये गालिली आहे, नाझरेत आहे, कफरनहूम आहे, जुबुलून आहे, नफ्ताली आहे, यार्देने पलीकडचा भाग आहे, त्याचबरोबर यहुदिया आहे, सूरिया आहे, दकापलीस आहे, जेरुसलेम आहे आणि प्रत्यक्ष जॉर्डनचा भाग आहे. एवढी सगळी नावं ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला वाटत असेल की हे सगळं कसं समजून घ्यायचं. त्यासाठी एक महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवायचं असतं की परमेश्वर माणूस झाला असेल तर तो मानवाच्या इतिहासात आणि भूगोलात माणसाशी एकरूप झालेला आहे. तो इतिहासामध्ये सहभागी झालेला आहे हे दर्शविण्यासाठी संत मत्तय सुरुवातीलाच आपल्याला सांगतो की योहानाला अटक झाल्यानंतर येशू गालिलामध्ये एकांती गेला आणि मग नाझरेत सोडून तो कफरनहूम ह्या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला असलेल्या ठिकाणी येऊन राहिला. आणि मग हे सांगत असतानाच जुन्या कराराचा संदर्भ देण्यात आलेला आहे की हा प्रांत जुबुलून आणि नफ्ताली ह्या याकोबाच्या 2 मुलांना वाटून देण्यात आलेला होता. त्या परिसराविषयी यशया संदेष्टाने जे भाकीत केलेलं होतं ते देखील संत मत्तयने उद्धृत केलेलं आहे. जुबुलूनचा प्रांत आणि नफ्तालीचा प्रांत आणि समुद्रापलीकडचा यार्देन आणि परराष्ट्रीयांचा गालिल, अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिलेला आहे आणि मृत्यूछायेच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर नवज्योती उगवली आहे. हे जे भाकीत करण्यात आलेलं आहे तेच भाकीत आपण ख्रिसमसच्या रात्रीसुद्धा ऐकलं. ह्याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त जिथून आलेला आहे, ज्या ठिकाणी येऊन राहिलेला आहे त्या ठिकाणी ह्यापुढे अंधकार नसणार आहे. त्या ठिकाणी केवळ आणि केवळ परमेश्वराचा प्रकाश पसरणार आहे. हा प्रकाश कोणत्या स्वरूपाचा असेल ह्याविषयी देखील आपल्याला सांगण्यात आलेला आहे. कमीत कमी 4 प्रकारचा प्रकाश त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेला आहे. पहिला प्रकाश आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रवचनाचा प्रकाश, की येशू अशा प्रकारे उपदेश करू लागला, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये शुद्ध झालेला माणूस परिवर्तनाच्या पहाटेमध्ये असणाऱ्या सुंदर अशा प्रकाशामध्ये न्हाऊन निघत असतो. त्यासाठी प्रभूने दिलेला हा कानमंत्र. दुसऱ्या प्रकारचा प्रकाश आहे की तो सभास्थानामध्ये शिकवत राहिला. प्रवचन देणं आणि शिकवणं ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. इंग्रजीमध्ये तो किती सुंदर वाटतो बघा, की टीचिंग इज द एज्युकेशन ऑफ द माइंड अँड प्रीचिंग इज द एज्युकेशन ऑफ द हार्ट. ह्याचा अर्थ असा आहे की शिकवणं म्हणजे मेंदूला प्रशिक्षण देणं, परंतु प्रवचन देणं म्हणजे हृदयाचं प्रशिक्षण करणं. प्रभू येशू ख्रिस्त मेंदूच्या आणि हृदयाच्या पातळीवरती लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश पसरवित होता. तिसऱ्या प्रकारचा प्रकाश म्हणजे आजारी लोकांना बरं करणं. वेगवेगळ्या आजारांनी पछाडलेली लोक त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. आणि चौथ्या प्रकारचा प्रकाश की जे भूतग्रस्त होते त्यांना देखील त्याने मुक्त केलं, की भूतांच्या विळख्यामध्ये सापडल्यामुळे अंधकारामध्ये चाचपडत असलेल्या लोकांना येशूने प्रकाशात आणलं. आपल्या वारली भाषेमध्ये एक सुंदर असं गाणं आहे,
देव माणूस झाला, धरत्रेवर आला, माणसात हिंडला. तिना वाऱ्याला ओंगाच केला, देव माणसात हिंडला. तिना आजारील बेस केला, देव माणसात हिंडला. तिना आणलील डोल दिल, देव माणसात हिंडला. तिना लोकांना शिकवल, देव माणसात हिंडला. तिना मुकीला बोलत केला, देव माणसात हिंडला. तिना पांगलीला ताकद दिली, देव माणसात हिंडला. तिना मेलीला जिता केला, देव माणसात हिंडला. तिना दुश्मनाला माफी केली, देव माणसात हिंडला. तो मरणांती जिता उठला, देव माणसात हिंडला. देव माणूस झाला, धरत्रेवर आला, माणसात हिंडला. असा पृथ्वीवर आलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कुटुंबात, आपल्या हृदयात, आपल्या जीवनात अवतरलेला आहे का? आणि त्याच्या आगमनाचं चिन्ह काय आहे? तर त्याचा प्रकाश चेहऱ्यावरती झळकू द्या, आपल्या स्मित हास्यातून दिसू द्या, आपल्या डोळ्यामध्ये त्याचं तेज भरून राहू द्या, आपल्या अंतःकरणाचे चक्षु त्याच्यामुळे प्रकाशमान होऊ द्या, आपलं संपूर्ण जीवन त्यामुळे उजळून निघावे. असे विचार, असे शब्द, अशी कृती आपल्या हातून घडू द्या. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.